श्रीराम समर्थ. आजचा जो भाग आहे, भाग क्रमांक 133 आहे, 133. अर्थात या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आधीचा जो भाग झाला त्याला आपण थोडक्यामध्ये स्पर्श करूया आणि लगेचच पुढे जाऊया. श्रीराम. आधीच्या भागाला स्पर्श करण्यापूर्वी माझा आवाज सर्वांना नीट ऐकू येतोय का, कृपया सांगा. ओके, श्रीराम, धन्यवाद. या आधीचा जो भाग होता, भाग क्रमांक 132, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की कालयवन जो आहे, या कालयवनाला चा नाश भगवंताने अतिशय युक्तीने केला. भगवंत निशस्त्र बाहेर आले आणि पळायला लागले आणि कालयवन जो आहे अर्थात त्याच्या मागे लागला. त्याला वाटलं की भगवंत घाबरले आणि मग त्याला पळवत 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 ते एका गुहेमध्ये घेऊन गेले, जिथे मुचकुंद नावाचा राजा झोपलेला होता, जे भगवंताला अर्थात माहीत होतं. त्या अंधारामध्ये भगवंताने आपला शेला जो आहे तो मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि स्वतः बाजूला लपून बसले. मागावून धावत धावत कालयवन तिथे पोचला आणि कालयवनाने अंधारामध्ये फक्त शेला बघितला. त्याला असं वाटलं की श्रीकृष्ण इथे झोपले आहेत, अंगावरती आपला शेला ठेवलेला आहे आणि लपण्याचा प्रयत्न करत आहेत, मला ते घाबरलेले आहेत, अशा भ्रमात तो होता. आणि म्हणून तरी त्या झोपलेल्या व्यक्तीच्या म्हणजे मुचकुंद राजाच्या एक लाथ मारली. त्यामुळे तो मुचकुंद राजा होता तो अर्थात जागृत झाला, जागा झाला आणि त्याने डोळे उघडून बघितले आणि बघता क्षणी कालयवन जो आहे भस्मसात झाला. आणि त्याचं कारण हेच होतं की मुचकुंदाला भगवंताने म्हणजे देवाने असा आशीर्वाद दिला होता की जेव्हा त्याने देव आणि दानव युद्धामध्ये भरपूर मदत केली होती, त्यानंतर त्याला खूप थकवा आला होता आणि मुख्य म्हणजे देवांना नवीन सेनापती मिळाला होता, कार्तिकेय. म्हणून देव म्हणाले की आपण मला खूप मदत केली आहे, आता आपण परत गेलात तरी हरकत नाही, परंतु आपण आमची खूप सेवा केलेली आहे आणि आता पृथ्वी तलावर आपले त्यावेळेसचे असलेले सगळे नातलग, सगळे प्रजाजन या जगात नाहीत, तेव्हा आपण प्रचंड त्याग केला आहे आमच्या या सेवेसाठी, तेव्हा आपल्याला काय हवं आहे ते वरदान मागा. आणि त्यावेळेस हेही सांगितलं की मोक्षप्राप्ती सोडून बाकी कुठलंही वरदान आम्ही तुम्हाला देऊ, कारण मोक्षप्राप्तीचं वरदान केवळ भगवान विष्णूच तुम्हाला देऊ शकतात. आणि अशा प्रकारे त्यांनी वरदान देण्यासाठी कबूल केलं. राजा म्हणाला सध्या तर आता मला एकच गोष्ट दिसते की मला प्रचंड थकवा आला आहे. तेव्हा देव त्याला म्हणाले की हरकत नाही, तू चांगली जागा शोध जिकडे हवी तिकडे आणि तुला चांगल्या प्रकारे झोप येईल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ही होईल की जर तुझी झोप, जोपर्यंत तुला स्वतःहून असं वाटत नाही की मला विश्रांती पुरी नाही, तोपर्यंत तू झोप घेऊ शकशील. पण जर तुझ्या विश्रांतीत कोणी व्यत्यय आणला, कळत नकळत किंवा जाणून बुजून, तर ती जी व्यक्ती असेल तिच्याकडे तू ज्या क्षणी बघशील ती व्यक्ती जळून भस्म होईल. अशा प्रकारचं एक शक्ती किंवा वरदान भगवंतांनी म्हणजे देवानी या मुचकुंदाला दिलं होतं, जे अर्थात श्रीकृष्णाला माहीत होतं. आणि त्यामुळेच कालयवन जो आहे हा मुचकुंदाच्या नजरेमुळे जळून भस्मसात झाला. अशा प्रकारे अजून एका शत्रूचा भगवंताने नाश केला. हे सगळं घडलं आणि हे घडल्यावरती अर्थात राजाने विचारलं मुचकुंदाने की आपण कोण आहात, मला तर काही समजलं नाही, मी तर इतके वेळ निद्रेमध्ये होतो. आपण कोण आहात, आपलं नाव काय, आपले जन्मचं कुल काय. तेव्हा भगवंताने सांगितलं की माझे अनेक जन्म झाले आहेत, माझी अनेक नावं आहेत, शस्त्र नावं आहेत, तेव्हा तुला काय सांगू मी. आणि अशा प्रकारे भगवंताने आपली ओळख दिली. त्यानंतर मात्र मुचकुंद जो आहे तो भारावून गेला आणि तो म्हणाला खरोखर माझं पुण्यच काहीतरी होतं ज्यामुळे मला आपलं प्रत्यक्ष दर्शन घडलेलं आहे. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तू सुद्धा कुठला वर हवा असेल तर माझ्याकडून मागू शकतोस. त्यावेळेस मुचकुंदाने हे सांगितले की मला केवळ आपल्या चरणाची नेहमी आठवण राहो, हाच वर पाहिजे आहे. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला मी असा वर देतो की आता तू इथून जा आणि तपश्चर्या कर
पर्वतावर जाऊन आणि तिथे तपश्चर्या केल्यानंतर तू जी पापं केली आहेस, क्षत्रिय असताना अनेक निष्पाप प्राण्यांना जो वध केला आहेस, ते सगळं पाप जे आहे ते त्याचं नाश होईल तपश्चर्येनंतर. त्यानंतर तुला एक जन्म अजून मिळेल जो ब्राह्मण कुळात मिळेल आणि त्यानंतर त्या जन्मात जेव्हा तू माझी तपश्चर्या करशील त्यावेळेस तू मला येऊन मिळशील, तुला मोक्ष प्राप्त होईल, असा आशीर्वाद भगवंतानी मुचकुंद राजाला दिला. व त्याचा त्याने उद्धारच केला. याच्या पुढे काय घडलंय ते आता आपण आजच्या भागात मग ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. श्रीराम भाग क्रमांक आजचा जो आहे तो 133 133 श्रीराम. आपण पाहिलं की अशा प्रकारे त्यांनी हे मोठं संकट किंवा कालयवनासारख्या बलाढ्य शत्रूचा त्यांनी लीलया नायनाट केला, युक्तीने केला. हे सगळं घडल्यानंतर भगवंत अर्थात परत निघाले मथुरा नगरीकडे. पण तिथे जेव्हा आले तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की कालयवनाची सेना मात्र तिथेच आहे. कालयवनाला आपण घेऊन गेलो आणि त्याचा नाश केला युक्तीने, परंतु त्याची सेना जी आहे ती 3 कोटी ही जी आहे ती अजूनही तिथेच आहे. अर्थात भगवंताने या सर्व 3 कोटी म्लेच्छ सेनेचा लीलया संहार केला आणि त्यांचा संहार केल्यावर जे धन तिथे त्याने आणलं होतं ते सगळं धन त्यांनी घेतलं आणि द्वारकेला घेऊन ते जाऊ लागले. आणि त्याच वेळेस जरासंधसुद्धा नेमकी 23 औक्षणी सेना घेऊन आला. 23 औक्षणी सेना हा ॲज एक्सपेक्टेड म्हणायला हरकत नाही. थोडीशी चुकामुक झाली की आधीच त्याने वध केला होता, नाही तर दोन्ही जे एकत्र आले असते तर भगवंताला थोडीशी अडचण झाली असती किंबहुना प्रजेची झाली असती. पण आता कालयवनाचा वध झाला होता, त्याच्या सेनेचा सुद्धा वध झालेला होता. सेना 23 औक्षणी होती प्रचंड. मगधराज अतिशय त्वेषाने आला होता नेहमीप्रमाणे. यावेळेस परत एकदा भगवंताच्या आणि बलराम दादांच्या सुद्धा मनात इच्छा आली की चला थोडी मजा करूया. आणि त्या दोघांनी सुद्धा आपण घाबरले आहोत असं दाखवलं आणि पळायला लागले. जेव्हा ते पळायला लागले तेव्हा जरासंध जो होता त्याला खूप आनंद झाला आणि तो जोरात हसायला लागला. म्हणायला लागला, बघितलं खरं रूप दिसलं तुमचं, पळपुटे आहात तुम्ही दोघंजणं, पळा आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही. आणि तो त्यांचा पाठलाग करायला लागला. तो पाठलाग करता तर रथावर बसला होता. भगवंत स्वतः आणि बलराम दादा दोघंही चालत पळत होते, परंतु त्यांचा वेग अतिशय जबरदस्त होता. रथाने पाठलाग करून सुद्धा त्यांना पकडता येत नव्हतं. थोड्या वेळाने लांब नेत 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 भगवंत जे आहेत ते एका प्रचंड पर्वतावर चढले आणि पर्वतावरती वर खूप अर्थात झाडी होती, तिथे जाऊन ते लपले. आता इतक्या मोठ्या पर्वतावर इतक्या घनदाट जंगल असलेल्या ठिकाणी जाऊन लपल्यावरती जरासंधाची तर शक्ती संपली होती. जरी रथावर बसला होता तरी त्याला असं वाटलं की आता या पर्वतावर कोण चढणार. तर त्याने असा विचार केला की नाहीतरी मला घाबरून लपून बसलेत, खाली तर काही येणार नाही, आता मी इथे बसलेलोच आहे. तेव्हा त्याने ठरवलं की आपण हा पर्वतच पेटवून देऊया खालून. म्हणून हा जो पर्वत होता ज्याचं नाव होतं प्रवर्षण, या पर्वताला चारही बाजूने त्यांनी पेटवून दिलं. आणि अर्थात चारी बाजूनी पर्वताला आग लावली. पर्वत तर संपन्न होता, सर्वत्र झाडीझुडपं होती, त्यामुळे तो चारी बाजूनी त्यांनी जबरदस्त वणवा पकडला, आग पकडली आणि जोरात तो सगळं तिथलं जळायला लागलं. बस त्याने बघितलं की जळायला लागलेल्या म्हणल्यावर तो म्हणला आता संपला विषय, काय बघायचं. आता चारी दिशेने आग पेटलेली आहे, ते कुठेही जाऊ शकत नाहीत, आतमध्ये जळून खाक होणार, बघायची गरज नाही. अशा प्रकारे त्यांनी मागे जायचं ठरवलं. आणि अर्थात भगवान जे दोघंही होते त्यांनी बघितलं की सेना परत चालली आहे आणि बाजूचा आसपास कोणी नाही आहे. त्या दोघांनी वरून आरामात उडी मारली आणि जमिनीवर उतरले आणि अर्थात तिथून शांतपणे ते आपल्या नगरीमध्ये द्वारकेकडे निघून गेले.
अर्थात जरासंधाला काहीही लक्षात आलं नाही. जरासंधाला खात्री होती की आता इतका वणवा पेटवल्यावरती ते खाली तर येऊ शकत नाहीत, कारण चारी बाजूनी पेटलेलं आहे, पेट घेतलेलं आहे आणि वरून खाली येईपर्यंत ते जळून खाक होतील, खात्री होती 100%. आणि म्हणून तो सेना घेऊन निघून गेला. चला मला विजय मिळाला, भले 17 वेळा मला पराजय पत्करावा लागला, पण यावेळेस मी विजय मिळवला. त्याला खूप आनंद झाला. अशा प्रकारे तो आनंद व्यक्त करत करत आपली प्रचंड सेना घेऊन मगध देशाकडे परत गेला. हे सगळं घडल्यानंतर काही काळानंतर असं घडलं की अनर्थ नावाचा जो देश होता, त्या देशाचा राजा होता रैवत. त्या राजाला एक मुलगी होती, तिचं नाव होतं रेवती. आणि ही जी कन्या होती रेवती, हिचा विवाह करायचा होता. त्यावेळेस ब्रह्मदेव जे आहेत, त्या ब्रह्मदेवांनी या राजाला रैवतला असं सुचवलं की बाबा रे, तुझ्या कन्येचा विवाह जर करायचा असेल तर बलरामांबरोबर करून दे. योग्य वर म्हणजे बलरामच आहेत. अर्थात ब्रह्मदेवानी सांगितल्यावर रैवताने काही विचार करायची गरज नव्हती आणि त्यांनी बलरामाशी रेवतीचा विवाह करून दिला. एकीकडे हे घडलं आणि दुसरीकडे श्रीकृष्णाचंही असंच घडलं की श्रीकृष्णाने सुद्धा विवाह केला रुक्मिणीबरोबर. त्याच्यासाठी तिने रुक्मिणीचं हरण वगैरे केलं, बऱ्याच काही गोष्टी घडल्या होत्या. हे सगळं घडलं होतं. आणि हा जो राजा होता, जो कथा ऐकत होता, परीक्षित राजा, तो म्हणाला महाराज तुम्ही मला हे सगळं सांगितलं ठीक आहे की रेवतीचा विवाह जो आहे तो बलराम दादाशी झाला, ठीक आहे, पण ही जी कथा आहे ही जरा सविस्तर सांगा ना मला, की भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांची आणि रुक्मिणी देवींचा विवाह कसा झाला. कारण तो सहजासहजी झाला नाही. तुम्हीच म्हणालात की भगवंताने अतिशय शिताफीने केला, म्हणजे काहीतरी गडबड झाली असणारच. तेव्हा कसा विवाह केला, काय घडलं, ही कथा मला आपण सांगाल का. अशा कथा ऐकण्यात मला खूप आनंद मिळतो. आणि अशा कथा जेव्हा मी ऐकतो तेव्हा माझं पाप जे आहे हे पाप नक्कीच नाश होतो याची मला खात्री आहे. असं उद्गार परीक्षित राजा काढतो. आणि अर्थात शुकमुनी म्हणाले अरे, अशा कथा ऐकून नक्कीच पापाचा नाश होतो. आणि अर्थात सांगताना मलाही किती आनंद मिळतो. माझंही चित्त जे आहे ते शुद्ध होतं आहे. मला याचा खूप आनंद आहे आणि तुला ही कथा मी जरूर सांगतो, ऐक. आणि राजाला ही कथा शुकमुनीने पुढे सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणाला की भीष्मक हा जो राजा होता हा विदर्भ देशाचा राजा होता. त्याला 5 पुत्र होते, पण कन्या अवघी 1 होती. 1 कन्या आणि 5 पुत्र. जो थोरला पुत्र होता त्याचं नाव होतं रुक्मी. अजून त्याला जे बाकीचे पुत्र होते त्याचं नाव होतं रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्मशाली. आणि बहीण मात्र केवळ एकच होती, तिचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणी जी आहे हिने भगवंताचं खूप वर्णन अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं होतं. कारण या राजाकडे जेवढे जेवढे लोक यायचे मथुरेवरून, ते सगळे जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांचं नेहमी गुणगान करायचे. त्यांचं सौंदर्य, त्यांचा पराक्रम, त्यांचं वैभव हे तिने अनेक वेळा ऐकलं होतं. तेव्हा तिच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की आपण जर लग्न करायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाशीच आपण करूया, कारण तेच आपल्यासाठी अनुरूप असे आहेत. तेव्हा यांच्याशी आपण नक्की विवाह करूया असं तिने मनामध्ये ठरवून ठेवलं. हिचे जे 4 भाऊ होते त्या 4ही भावांना सुद्धा असंच वाटलं की श्रीकृष्णाहून योग्य वर आपल्या बहिणीला कोणीच नाही. तेव्हा आपल्या बहिणीची इच्छाप्रमाणे श्रीकृष्णांबरोबरच आपल्या ह्या रुक्मिणीचा विवाह व्हावा. 4 भाऊ आणि 1 बहीण यांचं एक मत होतं, परंतु एकच भाऊ होता जो सर्वात मोठा होता, रुक्मी. याचं नेमकं विरुद्ध मत होतं. रुक्मी हा श्रीकृष्णांचा द्वेष्टा होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाबरोबर अजिबात विवाह होणार नाही, माझा याला सक्त विरोध आहे. आता काय बोलायचं. ज्येष्ठ
असा हा पुत्र होता राजाचा. बाकी सगळे पुत्र होते ते कनिष्ठ होते आणि ते सगळे श्रीकृष्णाबरोबर विवाह व्हावा अशा मताचे होते. पण ज्येष्ठ पुत्र तो अतिशय विरोधामध्ये होता. त्यामुळे थोडीशी समस्याच निर्माण झाली. राजालाही प्रश्न पडला की आपण काय करायचं, काय करावं, कसं करावं. कारण रुक्मी जो होता हा रुक्मी अतिशय शक्तिशाली पण होता. लक्षात ठेवा, हा केवळ ज्येष्ठ नव्हता, तर हा अतिशय शक्तिशाली पण होता. त्यामुळे त्याला विरोध करणं हे त्याच्या चारी भावांना इतकंच नव्हे तर खुद्द राजा भीष्मक जो होता त्यालासुद्धा हे कठीण होतं, त्याला विरोध करणं. त्यामुळे त्याला काय करावं समजेना. अर्थात रुक्मिणीला हे समजलं की आपले 4 भाऊ आपल्या बाजूचे आहेत. ते म्हणतात श्रीकृष्णाबरोबर लग्न करायला हरकत नाही. आपले बाबासुद्धा तसे आपल्या बाजूचे आहेत. पण आपला हा जो मोठा भाऊ आहे हा मात्र अतिशय विरोधामध्ये आहे, रुक्मी. आणि त्याच्या विरोधामुळे आपलं लग्न होणं श्रीकृष्णाबरोबर कठीण आहे हे तिच्या लक्षात आलं. याचा विरोध टाळलं किंवा ह्याच्या विरोधाला बाजूला ठेवून लग्न करणं हे आपल्याला शक्य होणं कठीण आहे. इतकंच नव्हे तर आपले बाबासुद्धा कदाचित या गोष्टीला होकार देणार नाहीत. कारण हा सर्वात ज्येष्ठ आणि बलशाली आहे. तेव्हा तिने विचार असा केला की आपण आता काहीतरी स्वतःच केलं पाहिजे. आणि तिने एका विश्वासू अशा तिच्या घरी असलेल्या एका ब्राह्मणाला बोलवलं. ती त्याला म्हणाले की असं आहे की माझं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे जे तुम्ही करा. मी तुम्हाला एक पत्र देते. रुक्मिणीने लिहिलेलं पत्र अतिशय प्रसिद्ध आहे बरं का. 7 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. 7 कडवी. हां, 7 श्लोकी म्हणजे 7 कडव्याचं. तर असं एक पत्र रुक्मिणी लिहिलं ते अतिशय प्रसिद्ध आहे. तर तिने ते 7 श्लोक लिहिले, एक पत्र दिलं आणि म्हणाले की हे पत्र तुम्ही घेऊन श्रीकृष्णाकडे जा. माझं पत्र त्याला द्या आणि त्याचा काय निरोप असेल तो घेऊन माझ्याकडे या. अर्थात ब्राह्मण जो म्हणाला ठीक आहे, तुमची जी आज्ञा आहे ती माझ्यासाठी शिरसावंद आहे. मी जरूर ही गोष्ट करीन. आपण पत्र द्या, मी घेऊन जातो. ब्राह्मणाने ते पत्र घेतलं आणि तो भगवंताकडे पोचला. हे सगळं तिने गुप्तपणे केलं होतं. लक्षात ठेवा, कारण घरामध्ये प्रचंड विरोध होता आणि त्यामुळे हे सगळं तिने गुप्तपणे केलं. पत्र तिने पाठवलं. पत्र यथावकाश भगवंताकडे पोचलं. पत्र भगवंताकडे पोचलं आणि भगवंतांनी ते वाचायला पण सुरुवात केली. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं बघा. तिने असं म्हटलं होतं की ज्याचं रूप एकदा मी बघितलं तर इतर कुठलंही रूप बघायची इच्छा नाही, असे आपण परमेश्वर आहात. त्रिभुवनाचे सुंदर तर सगळे आपल्याकडेच आहे. आपले गुण ज्याने आपल्या कानामार्फत ऐकले त्याला इतर कुठलीही गोष्ट ऐकायची इच्छा राहणार नाही, असं आपलं वर्णन आहे. आपलं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी मनाने आपल्याला वरलेलं आहे. माझ्या मनामध्ये आता इतर कोणालाही वरायची इच्छा नाही, कोणाचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. माझ्यासाठी केवळ आणि केवळ आपणच माझे सर्वस्व आहात. तेव्हा माझी ही इच्छा आपण पूर्ण करावी. आपण इथे यावं. मी मनाने आपल्याला वरलेलं आहेच आहे. माझं सर्वस्व आपलंच आहे. तेव्हा आपण माझा स्वीकार करावा, त्यासाठी आपण इथे यावं. हीच विनंती आपल्या चरणी आहे. जर आपण आला नाही तर अर्थात राजाने आणि रुक्मिणी दुसरी व्यवस्था केली आहे माझा विवाह करण्याची. त्या ठिकाणी माझा विवाह होणे अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांनी विवाह कोणाशी करायचं योजलं होतं? शिशुपालाशी, जो भगवंताचा द्वेष्टा होता. आणि अशा या शिशुपालाशी मला विवाह करण्याचा प्रश्न येत नाही. मला करायची अजिबात इच्छा नाही आहे.
तेव्हा आपण काहीही करा आणि इथे या आणि मला घेऊन जा. आपण त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीचा विवाह करा, कुठल्याही पद्धतीचा स्वीकार करावा. आपण राक्षस विधीने माझं पाणी ग्रहण करा, मला आनंद होईल. अर्थात राक्षस विधीने पाणी ग्रहण करणं म्हणजेच हरण करणं, सर्वांची युद्ध करणं आणि नंतर पाणी ग्रहण करणं, हा राक्षस विधी आहे. तेव्हा आपण अशा पद्धतीने सुद्धा माझं पाणी ग्रहण केलं तरी चालेल. फक्त माझं पाणी ग्रहण आपल्याशी व्हावं हीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. परंतु कदाचित आपण असा विचार करत असाल की अशा पद्धतीने जर तुम्ही माझ्याशी लग्न करायचं ठरवलं राक्षस विधीने, तर युद्ध करताना कदाचित माझ्या बंधूंबरोबर सुद्धा तुम्हाला युद्ध करावं लागेल आणि त्यावेळेस माझ्या बंधूंना मृत्यू पण येऊ शकतो. मग तुम्हाला माझ्याशी विवाह करायचा आणि माझ्या बंधूंना जर मारलं तर कदाचित मला दुःख होईल, हेही तुम्हाला वाटत असेल. आणि म्हणून कदाचित तुम्ही म्हणत असाल की मी काय करू, कसा तिकडे येऊ, कारण सगळ्यांचा विरोध आहे, तिथे सेना आहे, युद्ध केलं तरी पंचायत न करावे तरी पंचायत, असंही कदाचित तुमच्या मनामध्ये द्वंद्व झाला असेल, मला माहीत नाही. मी या पत्राद्वारे हे सगळं माझं मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यक्त करते आणि माझ्याकडून मी तुम्हाला सुचवते की तुम्ही कशाही पद्धतीने विवाह करा, माझी हरकत नाही आहे. बंधूंना न मारता केला तर फारच चांगलं आहे, परंतु कसा करायचं ते आपण ठरवा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की युद्ध न करता मला न्यायचं असेल तर एक तुम्हाला मी उपाय सांगते की जेव्हा माझा विवाह होणार असेल, अर्थात शिशुपालाशी विवाह करण्याचं त्यांनी योजलेलं आहे, तेव्हा हा विवाह होण्याच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचं दर्शन घ्यायची एक पद्धत आहे. आणि त्या पद्धतीप्रमाणे नववधू जी असते, नगरीच्या बाहेर जे मंदिर आहे गिरजादेवीचं, त्या मंदिरात जायला त्या वधूला मिळतं. आणि अर्थात तिथे गेल्यावरती कोणीही नसतं. आणि हाच तो क्षण आहे, हीच ती वेळ आहे की यावेळेस आपण मला तिथून घेऊन जाऊ शकता. आणि त्यावेळेस मी एकटी असेन, त्यामुळे कदाचित युद्ध न करता आपण मला घेऊन जाऊ शकाल. मला जे माहीत आहे ते मी आपल्याला कळवलेलं आहे. आपण या गोष्टीचा वापर करावा आणि मला इथून घेऊन जावं. जर आपण मला नाही नेलं तर हे शरीर मी इथे ठेवणार नाही. हे शरीर केवळ आपल्यासाठी आहे आणि आपलंच आहे. मी या शरीराचा त्याग करीन, पण मी इतर कोणाचीही होणार नाही. मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी हरकत नाही परत, पण मी प्रत्येक जन्मामध्ये फक्त आपलीच होईन, इतर कोणाचीही होणार नाही. ही माझी दृढ इच्छा आहे आणि आपल्या चरणी विनंती आहे की आपण माझ्यावर कृपा करावी. हा गुप्त असा संदेश घेऊन मी या ब्राह्मणाला आपल्याकडे पाठवलेला आहे. तेव्हा जे काही आपल्याला योग्य असेल ते आपण करा आणि त्या संदर्भात या ब्राह्मणाकडे आपला लगेच निरोप पाठवा, म्हणजे त्याप्रमाणे मी तयारीत असेन. माझ्या मनाला ज्या प्रकारची टोचणी लागली आहे ती कमी होईल जेव्हा आपला निरोप येईल. तेव्हा जे करायचं ते त्वरेने करा. असा निरोप घेऊन ब्राह्मणाने अर्थात त्या पत्राद्वारे श्रीकृष्णाकडे पोचवला. श्रीकृष्णाने अर्थात ते पत्र हातात घेतलं, ते वाचलंसुद्धा होतं. आणि भगवंत म्हणाले की अर्थात भगवंताने हे पत्र हातात घेतलं, वाचलं, हे सगळं करण्यापूर्वी सुद्धा त्यांनी त्यांची बघा एक गंमत बघा कशी भगवंताची, की भगवंताने आलेल्या ब्राह्मणाचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलं. ब्राह्मणाला खूप मान होता त्यावेळेस. त्यांनी त्याची पाद्यपूजासुद्धा केली, कारण रुक्मिणीकडून आला होता आणि एक ब्राह्मण आला होता आणि म्हणाला अजून काही सेवा असेल तर सांगा. बघा काय गंमत आहे. अर्थात ब्राह्मण म्हणाला मी सेवा करण्यासाठी आपल्याकडे आलो आहे, आपण माझी कुठलीही सेवा करू नका, फक्त आपण लवकरात लवकर मला या पत्राचं उत्तर द्या, जे घेऊन मला ताबडतोब जायचं आहे. कारण रुक्मिणी जी आहे ती आपल्या ह्या पत्राची डोळ्यात प्राण आणून वाट बघते आहे. भगवंताने अर्थात ते पत्र वाचलं होतं. भगवंत म्हणाले बघा, माझ्या मनात सुद्धा तिच्याविषयीचेच विचार येत आहेत. मला पण तिच्याशीच विवाह करायची इच्छा आहे.
मला हेही माहीत आहे की रुक्मी जो आहे तो माझा द्वेष्ट आहे, त्यामुळे तो मला विरोध करणार हेही माहिती आहे. आणि मी ठरवलं या सर्वांचा पराभव करून तिचं हरण करू शकतो, त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका. तेव्हा तिला जे हवंय ते मी करणार आहे, हाच माझा निरोप तिला सांगा. रुक्मिणीला हाच निरोप द्या की काळजी करू नको, मी येत आहे, असा निरोप तुम्ही तिला द्या. योग्य वेळेस जे काय करायचं ते मी करतो आहे एवढंच फक्त तिला सांगा. अशा प्रकारचा निरोप भगवंताने त्या ब्राह्मणाला दिला. ब्राह्मणाने तो निरोप घेतला आणि तिथून कूच केलं नगरीकडे परत. दरम्यान हे सगळं झाल्यावरती भगवंताने विचार केला की आता आपल्याला वेळ निवडून चालणार नाही, वेळ जास्त नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर त्या नगरीमध्ये जायला पाहिजे, जिथे रुक्मिणी राहते तिथे जायला पाहिजे. भगवंताने आपला जो सारथी होता दारुक त्याला बोलवलं आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता त्वरित रथ सज्ज कर, आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचं आहे विदर्भामध्ये. दारुकाने लगेच आपला रथ आणला. रथाला 4 घोडे होते, त्यांची नावं पण आहेत, शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक या नावाचे 4 घोडे त्यांनी रथाला जुंपले. म्हणाला, महाराज रथ सज्ज आहे. ठीक आहे म्हणले, सगळं साहित्य आहेच, रथावर काय नाही आहे, सगळे लढण्याची सामुग्री तिथे आहे. श्रीकृष्ण सज्ज झाले. अर्थात हे सगळं इथे होत असताना तिकडे दुसरीकडे काय चाललं होतं बघूया. हा जो भीष्मक राजा होता, ज्याची कन्या होती, तिचा विवाहाचा त्यांनी सोहळा ठरवला होता, अर्थात शिशुपालाबरोबर. आणि त्यांनी तयारीला सुरुवात केली. राजाच्या मुलीचा विवाह म्हटल्यावर काय बघायचं. राजाने संपूर्ण नगरामध्येही सांगितलं होतं की आता विवाह करायच्या, माझ्या मुलीची तयारी करा. संपूर्ण नगर जे आहे ते उत्सवाची तयारी करत होतं. सर्व नगर झाडून साफ केलं गेलं, सणा संमार्जन केलं गेलं, सर्वत्र रंगबेरंगी ध्वजा लावल्या, पताका लावल्या, तोरणं बांधली गेली. तिथले सर्व स्त्री पुरुष सुंदर प्रकारचे वस्त्र त्यांनी लिहिली, अनेक प्रकारचे दागिने, अत्तर, सगळ्या गोष्टी त्यांनी वापर केला आणि संपूर्ण नगरी जी आहे ती विवाह सोहळ्यासाठी सज्ज झाली. हा जो राजा होता कुंडिनी नरेश, या कुंडिनी देशाचा नरेश म्हणजे राजा भीष्मक, याने सुद्धा जसं आपण लग्नामध्ये इतर काही गोष्टी करतो तशा सगळ्या करायला सगळे विधी सुरुवात केले. आदल्या दिवशीचे पुण्यावचन असेल वगैरे सगळी सुरुवात केली. अनेक ऋत्विज त्या ठिकाणी आले होते. अनेक प्रकारचं त्यांनी दान धर्म करायला सुरुवात केली, होम करायला सुरुवात केली. सगळे विधी अतिशय शास्त्रीय पद्धतीने त्यांनी करायला सुरुवात केली. संपूर्ण लग्नाच्या आधीचे सगळे विधी त्यांनी सुरुवात करायला घेतली. ग्रहशांती केली, अनेक प्रकारचं दान धर्म केला, सगळी तयारी चालू झाली. इथे हा राजा भीष्मक तयारी करतोय आणि तिकडे दमघोष राजा म्हणजेच कोण, शिशुपालाचे वडील, चेदी देशाचा राजा, चेदी नरेश म्हणजेच दमघोष, त्याचा पुत्र शिशुपाल. या राजाने सुद्धा अर्थात विवाहाची तयारी सुरू केली, कारण त्याच्या मुलाचं लग्न होतं. त्यांनी तर अर्थात सगळे विवाहाच्या आधीचे सगळे विधी चांगल्या प्रकारचे ऋत्विज बोलवले आणि सर्व मंगलविधी आधीचे त्यांनी करायला सुरुवात केली. एकीकडे सगळे विवाहाच्या आधीचे विधी सुरू झाले, जोडीला तयारी सुरू केली. त्यांनी जायचं होतं ना आपल्याला तिथे वरात घेऊन. मुलीच्या घरी जायची पद्धत आहेच आहे वरात घेऊन, आजही आहेच नाही का. त्याप्रमाणे चेदी नरेशने चतुरंग सेना सज्ज केली. हत्तींचं मोठं एक दल घेतलं. अर्थात दल घेतलं तर नेहमीसारखं नाही घेतलं, ते हत्ती सगळे सजवले सोन्या आणि मोत्याने, कारण का की लग्नासाठी चालले होते, युद्धासाठी नव्हते चालले. अनेक रथ घेतले, ज्याला सोनं आणि नाणं भरपूर लावलेलं होतं. अनेक सैनिक घेतले, घोड्यांची सेना घेतली.
आणि हे सगळं लवाजमा प्रचंड त्याने घेतला आणि प्रचंड अशी वरात तयार झाली एक प्रकारची, आणि सगळी लोक जी आहेत ती कुंडिनपूरला येऊन पोचली. राजा वाटत बघत होता कधी ही वरात येते आहे. जशी ही वरात हे सगळे लोक पोचले, राजा सामोरे गेला आणि जसे आपण बघतो की ट्रेडिशनली पारंपरिक पद्धतीने जसं स्वागत करतात तसं त्यांनी या सर्व लोकांचं स्वागत केलं, त्यांचं पूजन केलं आणि आलेल्या सर्व सेनेला, आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या इतमामाप्रमाणे त्यांच्या निवासाची सोय केली. शिशुपाल स्वतः अर्थात अतिशय आनंदात होता, कारण त्याचं लग्न होणार होतं आणि ते पण रुक्मिणी बरोबर. अतिशय सुंदर अशी रुक्मिणी होती दिसायला. आणि शिशुपालाने लग्नाच्या वेळेस आपले सगळे मित्र बरोबर आणले होते. मित्र परिवार शिशुपालाचा. मित्र परिवार कोण बघा, राजा शाल्व, जरासंध, दंतवक्र, विदुरथ आणि पौंड्रक अशा प्रकारचे सगळे राजे. पण हे सगळे त्याचे खास मित्र, सगळे एक नंबरचे भगवंताचे द्वेष्टे. शाल्व राजा द्वेष्टा, जरासंध तर काय प्रश्नच नाही, दंतवक्र तसाच प्रकार होता, विदुरथ पण तसाच, पौंड्रक तर भगवंताचा सोंगच करायचा. असे सगळे एक नंबरचे सगळे त्याचे द्वेष्टे जेवढे होते हे सगळे याचे परम मित्र शिशुपालाचे. हे सगळे परम मित्र द्वेष्टे एकत्र आणि त्यांचे सगळे मित्र ते पण तसेच. असे सगळे द्वेष्टे लोक एकत्र आले होते आणि हे सगळे अर्थात बलराम आणि श्रीकृष्णांचे शत्रू होते. आणि त्या सर्वांची इच्छा हीच होती की कुठल्याही परिस्थितीत शिशुपालाचं लग्न हे रुक्मिणीबरोबर पूर्ण झालंच पाहिजे. आणि जर कदाचित श्रीकृष्ण किंवा बलरामाने जर मध्येच काही विघ्न आणलं तर आणू शकतील असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी बरोबर चतुरंग सेना आणली होती की जर कधी अशी वेळ आली तर आपली सेना बरोबर आहे आणि आपण भगवंताशी युद्ध करू, श्रीकृष्ण बलरामाशी, आणि त्याचा मनसुबा कधीही पूर्ण होऊ द्यायचा नाही हे त्यांनी ठरवून ठेवलं होतं. सगळी तयारी ह्या लोकांनी केली होती. तयारीची इत्थंभूत बातमी अर्थात भगवंताकडे होतीच. भगवंताला सगळं माहीतच होतं की काय चाललंय आणि काय नाही करत आहेत. करा म्हणलं तयारी, तुम्हाला काय करायची ते. श्रीकृष्णाने ठरवलं की हे सगळं किती जरी तयारी असली तरी आपण एकटे बस आहोत. आणि श्रीकृष्ण सरळ एकटेच तिथून निघून गेले पुढे. आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण जायचं आणि तिचं अपहरण करायचं आणि घेऊन जायचं, बस, काही बघायचं नाही. आणि त्याप्रमाणे ते एकटेच पुढे निघून गेले. दरम्यान बलराम दादा जे होते त्यांनी बघितलं तर अरे आपले धाकटे बंधू तर पुढे निघून गेलेत कुंडनपूरला. कशासाठी तर रुक्मिणीचा विवाह ठरतोय आणि हे सगळं असं होतं त्यालाही समजलं होतं. तेव्हा त्यांनी विचार केला की आता हे जे तिथे जमलेले राजे आहेत हे तर सगळे आपले द्वेष्टेच आहेत, माझे आणि कृष्णाचे. ते काय अशा प्रकारे सहज घेऊ देणार नाहीत. तेव्हा नक्की युद्ध होईलच. मग तेव्हा माझा बंधू एकटाच कसा युद्ध करणार. त्याला अर्थात त्यांची काळजी वाटली आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आत्ताच्या आत्ता सैन्य घेऊन जायचं. आणि त्यांनी लगेच आपल्या सैन्याला आज्ञा दिली, चला आत्ताच्या आत्ता सगळं सैन्य करा तयार आणि ही सगळी सेना घेऊन आपण कुंडिनपुराकडे जाऊया. आज्ञा दिल्यावर लगेच सेना त्वरित त्यांनी तयार केली आणि सगळी सेना घेऊन बलराम दादा सुद्धा कुंडिनपुराकडे निघाले. पण मागाहून निघाले. कृष्णाने कोणालाही बरोबर नेलं नव्हतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. दोघंही जण वेगवेगळ्या गोष्टी करतात. रुक्मिणीच्या घरी वेगळी तयारी चालू आहे, शिशुपालाकडे वेगळी तयारी चालू आहे, लग्नाची पण तयारी चालू आहे, युद्धाची पण तयारी चालू आहे. भगवंत एकटेच तिथून निघून गेलेत कोणाला न सांगता. पण बलराम दादाच्या लक्षात आल्यावर बलराम दादांनी स्वतःच एकट्याने निर्णय घेतला आणि चतुरंग सेना तयार केली. त्यांनी पण तिकडे कूच केलं आहे. असे प्रत्येक ज्या तिथे संबंधित व्यक्ती होत्या त्यांनी प्रत्येकाने काही ना काहीतरी हालचाली या संदर्भात केल्या होत्या, पण स्वतंत्रपणे. हे सगळं घडतं आहे
आणि रुक्मिणीच्या काय तिकडे घडलं ते आपण ऐकूया. हे सगळ्या घटना वेगवेगळ्या घडत आहेत आणि रुक्मिणी मात्र एकच करत होती, ते म्हणजे भगवंताच्या निरोपाची वाट बघत होती. कारण तिने त्या ब्राह्मणाला पाठवलं होतं. ती त्या ब्राह्मणाची वाट बघत होती की आता येईल मग येईल. एकदा का त्याचा निरोप आला की तिचा जीव भांड्यात पडला असता, परंतु ब्राह्मण आलाच नव्हता. खूप वाट बघितली, तिला चिंता लागली की आता काय आहे, काय काय होणार आता. अहो दिवस जवळ येत चालले, एकच फक्त आता रात्र मध्ये राहिली, मी इतकी दिवस वाट बघते पण एक रात्र आता फक्त शिल्लक आहे. ही रात्र गेली की उद्या विवाह. पण अजून माझा संदेश देऊन ज्याला मी पाठवलं तर ब्राह्मण अजून इथे आलाच नाही आहे. काय झालं असेल. माझा निरोप तर भगवंताला नक्की पोचला असणार, पण कदाचित माझ्यात काही दोष तर नाही आहे ना. आणि त्या दोषामुळे कदाचित त्यांनी असा तर निर्णय घेतला नाही ना की माझं पाणी ग्रहण करायचं नाही. असं तर घडलं नाही ना. असं जर घडलं असेल तर माझ्यासारखे अभिमानी मीच आहे. आणि हो, मी भगवान शंकराचे आणि पार्वतीचे सुद्धा मी प्रार्थना करतेच आहे की त्यांनी माझ्यावर कृपा करावी. सती पार्वती देवी हिची पण मी प्रार्थना करते की माझ्यावर कृपा करा आणि माझ्या भगवंताला माझ्याकडे पाठवून द्या. पण अजून काहीच दिसत नाही आहे. काय घडणार आहे काय माहिती. आणि तिला या विचारांमुळे तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. सतत तिला श्रीकृष्णाची आठवण यायला लागली. अशा प्रकारे तिचं हे सगळं चालू असताना अचानकपणे रुक्मिणीचा डावा डोळा, डावा हात आणि डावी मांडी फडफड करायला लागली. ज्या क्षणी हे घडलं तिला लक्षात आलं की अरे हे जे काही घडतंय, ही जी काही चिन्ह आहेत, ही सगळी सुचिन्ह आहेत. डावा डोळा फडफडणं किंवा मांडी फडफडणं किंवा हात फडफडणं ही सगळी सुचिन्ह आहेत. याचा अर्थ हा आहे की जी इच्छा आपल्या मनात आहे त्याप्रमाणे घडणार आहे. अशा प्रकाराचं तिला हे वाटलं. आणि तिला असं वाटत असतानाच नेमका त्याच वेळेस श्रीकृष्णांच्या भेटीसाठी पाठवलेला ब्राह्मण नेमका तिथे आला. अर्थात गुप्तपणे आला. तो तिच्या अंतःकरणात पोचला, अंतपुरात पोचला आणि त्यांनी निरोप सांगायचं ठरवलं. परंतु जेव्हा तो ब्राह्मण आत आला त्याचा फक्त चेहरा बघितल्यावरच तिला लक्षात आलं की आपण सांगितलेलं कार्य नक्की झालेलं आहे. किंवा जेव्हा आपण एखाद्या माणसाला दूत म्हणून पाठवतो एखाद्या कामासाठी, तेव्हा जर त्याचं काम जर फत्ते झालं असेल तर तो आनंदात येतो, आणि जर झालं नसेल तर त्याचा चेहऱ्यावरून समजतं नाही का. आणि म्हणून जेव्हा हा ब्राह्मण तिथे आला त्याचा चेहरा इतका प्रफुल्लित होता की ते बघितल्यावरच तिच्या लक्षात आलं की आपली कार्यसिद्धी होणार आहे. आणि मग तरी पण तिने विचारलं की सांगा काय घडलं. ब्राह्मण म्हणाला तुमचा निरोप भगवंतानी व्यवस्थित ऐकलेला आहे आणि त्यांनी हेही मला सांगितलं की तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मी प्रत्यक्ष येत आहे. हे लक्षात ठेवा, काहीही काळजी करू नको. अशा प्रकारचा भगवंतानी निरोप आहे. असं जेव्हा रुक्मिणीने हे ऐकल्यावरती तिला किती आनंद झाला असेल याचं वर्णन करण्यास शब्द नाहीत. तिचं हृदय आनंदाने भरून गेलं. ते कितीतरी वेळ अशी स्तब्ध बसून राहिली. त्यानंतर ती भानावर आल्यावरती तिने पहिलं काम काय केलं असेल तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा अशा प्रकारच्या बातम्या घेऊन शुभ बातम्या जर कोणी एखाद्या दूताने आणून दिला तर पूर्वीचे राजे महाराजे हे जे होते ते त्यांना कुठली तरी एखादी वस्तू भेट द्यायचे. विशेषतः आनंद झाल्यावरती पटकन आपल्या हातात असलेली एखादी अंगठी, गळ्यात असलेला एखादा सोन्याचा गोफ, अशा काही वस्तू भेट द्यायचे आनंदाने. ही पद्धत होती. आणि अर्थात या ठिकाणी असं काही घडलं नाही. पण रुक्मिणीला प्रचंड आनंद झाला होता. पण रुक्मिणीने त्याला त्या बदल्यात काय दिलं असेल तर तिने फक्त त्याला नमस्कार केला. बाकी तिने कुठल्याही प्रकारची कुठलीही वस्तू त्या ब्राह्मणाला दिली नाही. असं का घडलं असेल. असं घडलं, परंतु तिने जे केलं हे
सगळ्यात मोठी गोष्ट होती. कारण अशा प्रकारची एखादी वस्तू देणं ही फार लहान गोष्ट झाली. रुक्मिणी जी आहे ही अवतार होता लक्ष्मीचाच. लक्ष्मी मातेनेच हा रुक्मिणीचा अवतार घेतला होता. आणि ह्या लक्ष्मीरूप रुक्मिणीने जर एखाद्या व्यक्तीला नमस्कार केला, म्हणजे लक्ष्मीने जर कोणाला नमस्कार केला, तर जगातली सगळी संपत्ती मिळालीसारखीच आहे, नाही का? लक्ष्मी प्रसन्न झाली तर काय संपत्ती मागायची तिच्याकडे? संपत्तीच संपत्ती. मग एखादा दागिना देणं ही एक क्षुद्र गोष्ट आहे. म्हणून तर त्याने असं म्हणलं आहे की कुठल्याही प्रकारची वस्तू न देता केवळ तिने त्याला नमस्कार केला, म्हणजेच दुसऱ्या अर्थाने जगातली सर्व संपत्तीच त्याला प्रदान केली असा त्याचा अर्थ होतो. अर्थात अशा प्रकारे तिने हे सगळं केलं. तिला आनंद झाला होता की आता आपलं संकट टळलेलं आहे. भगवंतानी सांगितलं म्हणल्यावर काही बघायची गरज नाही. मग ते निश्चिंत झाली. दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं की कृष्ण तर एकटेच निघाले होते. ते तिथे येऊन पोचले. बलराम मागाहून आले. पण जेव्हा कृष्ण पुढे एकटे गेले तेव्हा हा जो राजा होता याला असं वाटलं की माझ्या मुलीचं लग्न बघायलाच आलं आहे, अशी त्याची कल्पना झाली. कारण काय की युद्धासाठी काय आलेलं नाही आहे, असं काहीच नाही, आणि एकटा आला आहे, शस्त्र नाही, काय नाही. त्याला असं वाटलं की लग्नामध्येच आला आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मागोमाग थोड्या काळाने बलराम दादा आले. त्याला असंच वाटलं की नक्की लग्न बघायसाठीच आलेत, माझा थाटमाट बघायला आलेत, माझं कौतुक आहे, असं भीष्मक राजाला वाटलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की कृष्णाचं जोरदार स्वागत केलं. त्याचा अतिशय जोरदार स्वागत केलं. जसं एखाद्या अतिथीचं करायला पाहिजे तसं त्याने अतिशय जोरदार स्वागत केलं. त्याची पूजा केली, त्याला उत्तम उत्तम भेटी दिल्या. त्याच्यानंतर बलराम दादा आले होते थोड्या काळाने मागून, त्यांचं पण जोरदार स्वागत केलं. त्यांना असं वाटलं की हा पण त्याच्यासाठीच आला आहे. कारण पहिली व्यक्ती जी आली ती निशस्त्र आली, म्हणजे त्यांनी असं गृहीत धरलं की हेच मथुरावासियांची हीच भावना आहे. हां, आणि मागून जरी बलराम दादा आले, सैन्य आणलं, तरी सैन्यसुद्धा काय की एक लवाजवा म्हणून आणलं आहे. राजे आहेत सगळे, आणलं असेल. थोडंसं पद्धत होती पूर्वी, राजे महाराजे सगळं थोडं घेऊन जायचे, म्हणून त्यांनी आणलं असेल. म्हणून त्या सैन्याचं पण त्यांनी स्वागत केलं. बघा, त्या सैन्याचं स्वागत केलं, बलराम दादांचं स्वागत केलं, कृष्णाचं स्वागत केलं, सर्वांना राहायला उचित निवासस्थान दिलं. आणि म्हणाला अजून काही हवं असेल तर मला कळवा. अशा प्रकारे कृष्ण आणि बलराम तिथे येऊन दाखल झाले. पण त्यांच्या हेतूचा अजिबात या राजाला अजिबात त्याला समजलं नाही की काय हेतू मनात आहे. कृष्णाच्या मनामध्ये हेतू होता रुक्मिणीचं हरण करणं, आणि बलराम दादाच्या मनामध्ये होतं की जेव्हा ही गोष्ट घडेल तेव्हा मी इथे युद्धासाठी सज्ज असेन आणि माझ्या या भावाचं धाकट्या रक्षण करेन, हा हेतू त्याचा होता. अशा प्रकारे हे सगळं घडलं. भगवंत तिथे राहायला आले. बघा, आदल्या दिवशी भगवंत राहायला आल्यावरती तिथे जे विदर्भ देशाचे जे नागरिक होते ते सगळे भगवंताच्या निवासस्थानी आले. कारण कृष्णाची कीर्ती खूप लोकांनी ऐकली होती, त्याच्या लीला अनेक लोकांनी ऐकल्या होत्या. त्यामुळे अनेक लोक तिथे त्याच्या दर्शनासाठी आले. जे जे लोक दर्शनासाठी आले धन्य झाले. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन मिळाले ते मुक्तच झाले म्हणायला हरकत नाही. आणि ज्याने ज्याने भगवंताला प्रत्यक्ष बघितलं, बघितल्यावरती सगळ्यांच्या मुखात एकच आलं की अरे, आपली राजकुमारी रुक्मिणी जी आहे हिचा विवाह होणार आहे, पण तो कृष्णाशी न होता शिशुपालाशी होणार आहे. काय हे किती चुकीची गोष्ट घडते. अरे, आपल्या ह्या रुक्मिणीसाठी केवळ आणि केवळ एकच वर योग्य आहे, तो म्हणजे श्रीकृष्ण. याच्या इतकी योग्य व्यक्तीच नाही आहे. पण आता काय करायचं? राजाला समजवायचं कसं? सगळ्या नागरिकांची ही भावना की शिशुपाल हा अयोग्य आहे, श्रीकृष्ण इतका योग्य वर कोणी नाही. आता काय करायचं? पण राजाच्या विरोधात कसं जायचं? जिथे राजासुद्धा स्वतः रुक्मीच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. 4 भाऊ एक बाजूला असून ते जाऊ शकत नव्हते. सामान्य प्रजा काय करणार? पण प्रजेची भावना ही होती की आमच्या राजकुमारीसाठी योग्य वर म्हणजे केवळ आणि केवळ श्रीकृष्ण हेच आहेत. तेव्हा एकच त्यांच्या हातात राहिलं होतं, जे आम्ही पण करतो. जेव्हा आपण आपले एफर्ट्स संपतात किंवा
जेव्हा आम्हाला वाटतं की इथे एफर्ट्स आमचे काही कामाचेच नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही, तेव्हा आपण काय करतो, भगवंताला हात जोडतो नाही का. भगवंता महाराजा तूच बघ रे बाबा, आम्ही काय करू शकतो इथे. तशीच प्रार्थना यांनी केली. नागरिक काय म्हणाले, अरे भगवंता, जर आम्ही कधी काही सत्कर्म केलं असेल, कुठलं काही काही थोडंफार पुण्य आमचं असेल तर आमच्यावर कृपा कर आणि आमच्या ह्या राजकुमारीचा विवाह कृष्णाशी होऊ दे. बघा, अशी प्रार्थना आपण कधी कधी करतो नाही का, क्वचित प्रसंगी, की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपले सगळे उपाय थकलेले आहेत, आपण काही करूच शकत नाही, आपली शक्तीच नाही आहे, फक्त भगवंतच मदत करू शकतो, तेव्हा आपणही असं म्हणतो, तेव्हा जर काही माझं पुण्य असेल थोडंफार तर बाबा हे नको असं होऊ दे, चांगलं होऊ दे, असं कधी कधी म्हणतो आपण नाही का. तसं तिथे आलेले सगळे नागरिक हेच म्हणत आहेत की जर काही सत्कर्म आमचं चुकून जरी घडलं असेल तर त्याचं फळ आम्हाला केवळ हेच हवं आहे की रुक्मिणीचा विवाह जो आहे तो कृष्णाबरोबर होऊ. श्रीकृष्णानेच रुक्मिणीचे पाणी ग्रहण करो हीच आमची इच्छा आहे, असे सगळे तिथे आलेले नागरिक बोलत होते. पण फायदा काही नव्हता, कारण लग्नाची तयारी चालू होती आणि ती तयारी अर्थात शिशुबालाबरोबर लग्न करण्यासाठीची तयारी चालू होती. हे सगळे इथे घडतंय. आणि रुक्मिणी जी आहे ती मात्र निश्चिंत होती, कारण तिला माहीत होतं की आपला निरोप पोचलेला आहे आणि प्रतिनिरोप आलेला आहे, त्यामुळे रुक्मिणीने काही विचार केला नाही. रुक्मिणी फक्त पुढच्या गोष्टीसाठी निघाली आणि पुढचा विधी अर्थात हा होता की शंकराचं आणि पार्वती देवीच्या मंदिरात जायचं होतं आणि तिथे जाऊन त्यांची प्रार्थना करायची होती. आणि ही पद्धत त्या कुळामध्ये होती आणि त्याप्रमाणे ती एकटीच त्या देवीच्या मंदिराकडे जायला निघाली देवीच्या मंदिरात जायला, परंतु मनामध्ये फक्त एकच आहे, ते म्हणजे श्रीकृष्ण. मनामध्ये केवळ श्रीकृष्ण दिसत आहेत, श्रीकृष्ण येत आहेत, नाम भगवंताचं येतं, बाकी काहीच तिला आठवत नाही. मनपूर्वक एकच चिंतन करत ती निघाली भवानी मातेच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी, अर्थात चालत निघाली होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्याबरोबर अर्थात तिच्या मैत्रिणी आणि माता होती आणि आसपास राजाची कन्या, सैनिक तर होतेच आसपास वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र घेऊन. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या लवाजम्याला घेऊन ती निघाली मातेच्या दर्शनासाठी. तिच्याबरोबर असलेल्या इतर सुद्धा काही ब्राह्मण स्त्रिया होत्या, त्याही तिच्याबरोबर निघाल्या होत्या. असे सगळे जे आहेत ते त्या देवळाकडे निघाले. बाजूला अनेक सुंदर सुंदर मंगलवाद्याचं अर्थात वाजण्याचं काम चालू होतं आणि सगळे मंगलवाद्य वाजतायत. सूत आणि भाट सुद्धा वधूच्या बाजूला आले आणि त्यांनी सुद्धा स्तुतिगीतं गायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारचा हा लवाजमा हळूहळू हळूहळू देवीच्या मंदिराजवळ पोचला. मंदिराजवळ पोचल्यावरती रुक्मिणी मातेने अर्थात पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा हातपाय धुतले. मंदिरात जाताना हातपाय धुणं मस्त आहे ॲक्च्युली. आता प्रत्यक्षात आपल्याला हे करणं कधी कधी शक्य होत नाही, कारण मंदिरामध्ये व्यवस्था नसते, काही ठिकाणी असते, काही ठिकाणी नसते. या बाबतीत मला गुरुद्वाराची आठवण होते. तुम्ही कुठल्याही गुरुद्वारामध्ये जा, तिथे ही पद्धत आहे की तिथे तुम्ही त्या गुरुद्वाराच्या आत गेल्यावरती एक जागा अशी असते की तिथून तुम्हाला पुढे जात असताना पाण्याचा छोटासा ओहळ सोडलेला असतो. तुम्ही कुठल्याही गुरुद्वारात जा, वसईचे मला माहीत नाही काय, परंतु अमृतसरच्या तुम्ही सुवर्ण मंदिरात जाऊन बघा किंवा अजून कुठले गुरुद्वारे असतील. मी 1-2 ठिकाणी गेलो, नांदेडच्या पण मी गेलो गुरुद्वारात, तिथे गोविंद सिंगाचं हे आहे, स्मारक आहे, मोठा महत्त्वाचा गुरुद्वारा आहे तो पण. आणि अमृतसरला पण जाण्याचा योग आला. या सगळ्या ठिकाणी हीच पद्धत आहे की गुरुद्वारामध्ये एक सर्टन स्टेजला पोचल्यावरती तिथे पाण्याचा ओहळ असतो, त्यातून तुम्हाला जावं लागतं. म्हणजे पाय तुमचे जे ते आपोआप धुतले जातात. पाय धुणं, हातपाय धुणं महत्त्वाचं आहे. आणि तिने तेच केलं की मंदिरामध्ये आत शिरण्यापूर्वी तिने अर्थात आपले हातपाय व्यवस्थित धुतले आणि मग तिने मंदिरामध्ये प्रवेश केला. तिच्याबरोबर इतर काही लोक होतीच. तिथे गेल्यावर तिने भगवान शिव आणि पार्वतीला साष्टांग प्रणिपात केला आणि तिची मनपूर्वक प्रार्थना केली. म्हणाले, माते, जसं तुला तुझा पती मिळाला,
हवा तसा. त्याच्यासाठी तू पण तपश्चर्याच केली होतीस आणि त्यानंतर तुला हे पती मिळाले. आज माझी हीच परिस्थिती आहे. आज मला पती म्हणून भगवंत हवेत. तेव्हा माझ्यावर कृपा कर, मी तुला नमस्कार करते. मला फक्त पती म्हणून भगवान श्रीकृष्णच हवे आहेत. असा वर मला पाहिजे, मला बाकी काहीही नको आहे. तेव्हा माझ्यावर आपण दोघांनी कृपा करावी. अशा प्रकारची प्रार्थना ती करते आणि अर्थात ही प्रार्थना एकीकडे चालू आहे आणि एकीकडे देवीची पूजा पण तिने केली. त्या पूजेसाठी जे काही साहित्य असतं ते सगळं तिच्याकडे होतं. गंध होत्या, अक्षता होत्या, धूप होता, वस्त्र होती, फुलं होती, माळा होत्या, अलंकार होता, नैवेद्य आणलेला होता, भेटवस्तू आणल्या होत्या. त्या सगळ्या तिने एकामागे एक व्यवस्थित अर्पण केल्या. आरती तिने केली अंबिका देवीची आणि नंतर अर्थात प्रसाद तिने दाखवला. तिथे आलेल्या ज्या इतर स्त्रिया होत्या, ज्या पवित्र होत्या, त्यांचीसुद्धा तिने पूजा केली. त्यांचा पण आशीर्वाद तिने घेतला आणि या सर्वांचा आशीर्वाद आणि अर्थात अंबिका मातेचा आशीर्वाद तिने घेतला आणि नंतर ही पूजा पूर्ण करून परत एकदा प्रार्थना केली की माझी मनोकामना आपण पूर्ण करा. आणि मग ती बाहेर पडली, मंदिराच्या बाहेर. अर्थात मंदिराच्या आतमध्ये सैन्य आलं नाही, हे लक्षात ठेवा. मंदिराच्या आतमध्ये सैन्य नव्हतं, फक्त तिच्याबरोबर काही स्त्रिया होत्या, ब्राह्मण स्त्रिया असतील काही अशा. आणि फक्त आतमध्ये जाऊन तिने असे विधी केले आणि मग ती अर्थात हे सगळं करून बाहेर आली. आणि तिथून तुला जायचं होतं विवाहस्थळी. जेव्हा ती बाहेर आली त्यावेळेस ती अतिशय सजलेली होती, कारण त्यानंतर सरळ जिथे विवाह आहे त्या ठिकाणीच जायचं होतं. त्यामुळे एक वधू जशी नटलेली असते, जशी सजलेली असते, तशा प्रकारे रुक्मिणी देवी अतिशय सजलेल्या होत्या. दिसायला त्या अर्थात अतिशय सुंदर होत्या. लक्ष्मीचा अवतारच होता, काय बघायचीच प्रश्न नाही. आणि त्या मंद गतीने चालतच निघाल्या. जेव्हा त्या मंद गतीने चालत निघाल्या त्यावेळेस अनेक राजे तिथे आले होते. जसं मी म्हटलं की काही राजे जे होते, काही सैन्य जे होते ते बलरामाने आणले होते आणि काही जे आहे ते बाकीचे जे नरेश आले होते, जे शिशुपालाचे मित्र होते, मग ते जरासंध असेल किंवा पौंड्रिक असेल किंवा सगळे जे कृष्णाचे शत्रू होते, असे अनेक राजे तिथे आले होते. या सर्व राजांना तिचं रूप बघायला मिळालं, तिचं सौंदर्य बघायला मिळालं. आणि ज्यांनी रुक्मिणीकडे बघितलं त्यांचं चित्त जे आहे ते ठाऱ्यावर राहिलं नाही. ज्या राजांनी तिचं मुख बघितलं, तिचं दर्शन घेतलं, त्या राजांचं हातातलं शस्त्र गळून पडलं. इतकंच कशाला, ते काही जे राजे होते ते रथावर बसले होते, काही घोड्यावर बसले होते, काही हत्तीवर बसले होते. पण जेव्हा ह्या रुक्मिणीचं म्हणजेच लक्ष्मीचं जेव्हा अनुपम सौंदर्य जेव्हा त्यांनी बघितलं, ते कधी वरून खाली पडले त्यांना समजलंच नाही. अर्थात हे तर मानव होते. जेव्हा लक्ष्मी माता प्रगट झाली होती पाण्यामधून समुद्र मंथनाच्या वेळेस, तेव्हा सुद्धा सर्व देवांची हीच हालत झाली होती. लक्ष्मी माता जेव्हा समुद्र मंथनानंतर बाहेर आली तेव्हा तिथे असलेल्या सर्वच्या सर्व असुरांना तर प्रश्नच नाही. असुरांना तर प्रत्येक गोष्ट आलेली आपल्यालाच मिळावी असं वाटायची, तो भागच नाही. परंतु तिथे असलेल्या सर्व देवांना असं वाटलं की ह्या लक्ष्मीने माझ्याकडेच यावं. सगळे देव जिथे उपस्थित होते, इंद्रापासून सगळे म्हणत होते की, कारण तिच्या हातामध्ये माला होती, तर आता ही वरमाला जर आपल्या घातली तर किती छान होईल असं प्रत्येक देवाला वाटलं. आणि अर्थात तिने कुठल्याही देवाकडे न बघता सरळ ती भगवंताकडे श्री विष्णूंकडे चालत गेली आणि आपली वरमाला घातली होती. त्यांच्याशीच तिने विवाह केला होता. जिथे देवसुद्धा प्रत्यक्ष मोहित झाले होते लक्ष्मी मातेकडे बघितल्यावरती, तिथे आज हे सगळे राजे जे जरासंधासारख्या नीच लोकांबरोबर आले होते, सगळे भगवंताचे द्वेष्टे होते. पण ते सगळे अर्थात रुक्मिणी देवींचे सौंदर्य बघून मोहित झाले होते आणि त्यांना भान राहिलं नाही की आपली अवस्था काय झाली आहे. आपल्या हातातली शस्त्र पडली आहेत, आपण घोड्यावरून खाली पडलो आहोत, रथामधून खाली पडलो आहोत, याचं त्यांना कुठलंही भान राहिलं नाही. बेभान झाले. आणि या सर्वांना बेभान करत करत रुक्मिणी जी आहे ती हळूहळू पुढे चालली होती. ती अशा प्रकारे चालत निघाली आहे. सगळे लोक बेसावध आहेत.
जसं मी म्हणलं की जेवढे राजे आले होते लढायच्यासाठी सगळे आपलं भान हरपून बसले होते, बेभान झाले होते. आणि अशाच वेळेस भगवान श्रीकृष्णाने आपला रथ घेऊन तिथे ते हजर झाले आणि दुसऱ्या क्षणी त्याने रुक्मिणी देवीला उचलून आपल्या रथामध्ये ठेवलं आणि त्वरेने रथ घेऊन ते तिथून निघून गेले. अर्थात हा भाग इतका त्वरेने घडला, इतका वेगात घडला की राजाला समजलंच नाही. पहिली गोष्ट म्हणजे सगळे राजा बेभान झाले होते, का तर तिचं सौंदर्य बघून सगळे घायाळ झाले होते. त्याने एक प्रकारचं शुद्धच नव्हती, बेशुद्ध झाल्यासारखेच होते. त्यामुळे ते शुद्धीवर येईपर्यंत तेवढ्याच्या काळामध्येच भगवंताने अतिशय त्वरेने तिला आपल्या रथावर घातलं आणि तिथून निघून गेले. त्यांनी असं म्हणलं की जसा एखादा सिंह कोल्ह्याच्या कळपातून जसा आपला भाग सहजगत्या घेऊन जातो. अनेक कोल्हे असतात, कोल्हे कोळी असते, अनेक कोल्हे एकत्र ओरडत असतात, पण किती जरी कोल्हे एकत्र आले तरी ते ओरडण्यापलीकडे काही करू शकत नाही. सिंह जो असतो तो अर्थात ऐटीमध्ये त्याचं जे काही भक्ष्य तो घेऊन जातो, सर्वांच्या समोर सगळ्यांच्या मधून घेऊन जातो, कोणी थांबू शकत नाही. आणि असंच वर्णन केलं आहे की कोल्ह्यांच्या कळपातून सिंह जसा आपला भाग घेऊन जातो तसं भगवंताने रुक्मिणीला तिथून ते सहजगत्या निघून गेले घेऊन. कोणाला काहीही करता आलं नाही, परंतु ते घेऊन जाईपर्यंत काही त्यांना करावं असं वाटलं नाही. परंतु जेव्हा ते थोडेसे पुढे निघून गेले त्याच्यानंतर हे भानावर आले आणि भानावर आल्यावरती अर्थात त्यांनी ठरवलं की त्यांना समजलं की काय घडलं आहे. लगेच त्याने आपले रथ सज्ज केले, सगळं सैन्य सज्ज केलं आणि सैन्य घेऊन आक्रमण केलं कृष्ण आणि बलराम यांच्यावर. कारण बलराम दादाही तिथे होतेच होते, सैन्यही त्यांचं होतं. या सर्वांवर अतिशय त्वेषाने आक्रमण केलं आणि त्वेषाने आक्रमण केल्यावर काय झालं, कशा प्रकारचं युद्ध झालं, हा भाग आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 133 समाप्त होत आहे. श्री राम समर्थ. श्री